केअरटेकर भाग 70. सिंगापूरच्या त्या आलिशान हॉटेलच्या रूममध्ये हलकीशी गार हवा फिरत होती. खिडकीतून आत येणारा उन्हाचा कोवळा किरण थेट बेडवर पडत होता. मीरा अजून झोपेतच होती. साधारणपणे सकाळचे 9 वाजले होते. ती हलकेच आळस देत उठू लागली. डोळे अजूनही पूर्ण उघडले नव्हते, तरीसुद्धा ती बेडवर हात फिरवत आरवला शोधू लागली. पण हाताला काहीच स्पर्श झाला नाही. आरव तिथे नव्हताच. ती पटकन डोळे उघडते. आधी थोडं गोंधळते, मग तिने नीट बेडवरती बघितलं. आरव खरंच कुठेच नव्हता. आरव, ती हलक्याने हाक मारते, पण कुठूनही काहीच प्रतिसाद मिळत नाही. हे सगळं काही बघून मीराच्या हृदयाची गती अचानक वाढते. आरव बेडवर नाही, मग गेला तरी कुठे? मीरा मनाशीच विचार करत होती. तिने घाबरून पूर्ण रूममध्ये नजर फिरवली. कुठेही काहीच हालचाल नव्हती. ती पटकन वॉशरूमकडे धावत गेली, पण दरवाजा लॉक नव्हता. मीरा दार उघडून आतमध्ये बघते. आरव वॉशरूममध्ये सुद्धा नव्हता. मग ती लगेच गॅलरीमध्ये जाते, पण तिथेही तो नव्हता. आता मात्र मीरा खूपच जास्त अस्वस्थ झालेली होती. डोळ्यात थोडंसं पाणी दाटलं. तिने काळीज थोडंसं धपायला लागलं. इतक्या सकाळी तू कुठे गेला असेल आणि मला काहीच न सांगता? ती पटकन मोबाईल शोधते. आरवचा मेसेज, कॉल, काहीतरी सूचना असेल का म्हणून. पण मोबाईल स्क्रीनवर फक्त वेळ झळकत होती. सकाळचे 9:12 झालेले होते. काल रात्री अगदी ठीक होता. शेजारी झोपलेला होता. मग अचानक मीरा अजूनही गोंधळलेल्या नजरेने रूममध्ये इथे तिथे पाहत होती. पण आरव मात्र कुठेच नव्हता. हृदय धडधडू लागलेलं होतं. ती पटकन मोबाईल उचलते. कॉल लॉगमध्ये आरवचं नाव टिचकीने निवडते आणि कॉल आरवला जातोच. रिंग वाजत होती, पण आरवने कॉल रिसीव्हच केलेला नव्हता. मीरा सारखी आरवला कॉल करण्याचा ट्राय करत होती. प्लीज उचला ना कॉल, ती मनातल्या मनात बोलत होती. ती पुन्हा डायल करते. 2री वेळ, 3री वेळ, 4थी वेळ. 5व्यांदा कॉल करताना तिच्या डोळ्यांमध्ये पाणी दाटून येतं. आरव, असं कसं जाऊ शकता तुम्ही? काहीच न मला सांगता? तिचा आवाज थरथरत होता. ती स्वतःशीच बोलत होती. आज तर आम्हा दोघांनाही मुंबईला परत जायचं होतं आणि हे अचानक कुठं गायब झालेत, काहीही मला न सांगता? क्षणभर तिच्या मनात एक विचार चमकून जातो. कदाचित मुंबईला एकटे निघून गेले का? हा विचार तिला अजून खोलवर अस्वस्थ करतो. ती डोळे मिटते. एक अश्रू गालांवरून ओघळतो. तेवढ्यात तिचं लक्ष स्वतःकडे जातं. काल रात्री आरवचं तिच्या अंगावरून कपडे काढणं, त्याचं मिठीत झोपणं. ती आता बेडवर बसून स्वतःकडे बघते. अंगावरती काहीच नव्हतं. आरव कुठेतरी गेले असतील. ते क्षण डोळ्यांसमोरून सरकता तिचं काळीज चिरत जातं. ती पटकन बाजूला पडलेला स्वतःचा ड्रेस उचलते. कंपलेल्या हातानेच अंगावरती तो ड्रेस कसा तरी चढवते. डोळ्यात अजूनही पाणी होतं, पण आता ती आरवला शोधायचं ठरवते. ती खोलीचं दार उघडते आणि ती बाहेर पडते आरवला शोधण्यासाठी. मीरा घाईघाईनं रूमच्या दाराकडे येते. आरव कुठे गेला असेल? बाहेर गेला असेल का? रिसेप्शनवर जाऊन विचारावं का? हो, रिसेप्शन. ते काहीतरी सांगू शकतील. त्यांनी कदाचित आरवला बघितलं असेल. हे विचार करतच ती दार उघडते आणि लॉबीकडे जायला निघते. पण समोरून आरव येताना दिसतो. आरवला बघून मीराच्या डोळ्यात अचानक प्रकाश भरतो. क्षणभराचा हळूवार सुटकेचा निश्वास. आरव, ती हलकेच आनंदाने पुढे जाऊ लागते. पण आरवच्या शेजारी एक मुलगी होती. ती लाल रंगाच्या फिटेड ड्रेसमध्ये होती. गुडघ्यापर्यंतचा शॉर्ट ड्रेस, हातात गोल्डन पर्स, केस मोकळे आणि ओठांवरती गोड स्मितहास्य होतं. आणि इकडे आरवचा हात तिच्या कमरेवरती होता. ते दोघंही अगदी सहज हसत बोलत एकमेकांकडे बघत चालत होते. जणू कोणतीच काळजी नव्हती. मीराचं पाऊल एकदम थांबतं. तिचा चेहरा काही सेकंदातच बदलतो. तेवढ्याच पटीने नाराजी, दुःख आणि गोंधळ तिच्या चेहऱ्यावरती उतरतो. ही कोण? आणि आरव
आरव तिच्यासोबत इतकं सहज, इतकं जवळ तिच्यासोबत. क्षणभर त्या दोघांना असं बघून ती पूर्ण बधीर होते. न बोलता न हलता फक्त डोळे भरून पाहत राहते. आणि लगेच ती पटकन बाजूला होते. एका कोपऱ्यात लपले, जिथून ते दोघं तिला दिसतील पण ती त्यांना नाही दिसणार. आरव आणि ती मुलगी आता अगदी जवळ येतात. हसत हसत एका बाजूच्या रूममध्ये प्रवेश करतात. दरवाजा अलगद बंद होतो. आरव आणि ती मुलगी एकमेकांच्या अगदी जवळ होते, जणू एखादं कपल एकमेकांच्या अस्तित्वात हरवलेलं. मीरा कोपऱ्यातून फक्त त्यांच्याकडे बघत होती. त्या नजरेत प्रश्न होते, विश्वासाचा भंग होता आणि हळूहळू वाहणाऱ्या अश्रूंची न सांगता येणारी कहाणी होती. काल रात्री तर त्यांनी मला प्रपोज केलेलं होतं ना. माझ्या डोळ्यात बघून ते म्हणाले होते, मी तुझ्यावरती प्रेम करतो मीरा. आणि आज ही कोण आहे त्यांच्या आयुष्यामध्ये नवीन मुलगी? हे सगळं काही बघून, विचार करून मीराचं हृदय धडधडायला लागलं होतं. मुठी आवळली जात होती, रागाने नाही तर खूप साऱ्या दुःखाने. माझी निवड चुकली का? मी खूप लवकर यांच्यावरती विश्वास ठेवला का? मीरा मनाशीच विचार करत होती. ती अश्रूंना न थांबवता त्या रूमसमोर थांबते. 2 पावलं पुढे येते. ती काही सेकंद विचार करते. मनातलं युद्ध सुरू असतं, पण शेवटी आतलं अस्वस्थ मन तिच्या पावलांना थांबू देत नाही. हळूवारपणे ती दरवाजा आत हात नेते, थोडासा ढकलते. दरवाजा लॉक नव्हता, तो अलगद उघडतो. मीराचा हात थरथरत दरवाजा अलगद उघडते. क्षणभर तिला काही समजत नाही. डोळ्यासमोर आरव आणि ती मुलगी अगदी जवळ उभे. त्या मुलीने आरवच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवलेले, गळ्याभोवती हात अडकवलेले. आरवचा हात तिच्या कमरेभोवती. ते दोघंही हळूच एकमेकांच्या डोळ्यात पाहत हसत होते. त्या मुलीचा आवाज मीराच्या काळजावर घाव घालतो. आरव माय डार्लिंग, किती दिवस झाले ना आपण भेटलोच नाही. मी किती वेळा तुला म्हणत होते ना, सिंगापूरला ये, तू ये सिंगापूरला, भेटूया आपण. पण तूच मला भेटायला तयार नव्हतास. तू तर मला इथे यायलाच देत नव्हतास. आरव हसत उत्तर देतो, ओ माय बेबी गर्ल, काय करणार ना, कामामुळे जरा वेळच मिळाला नाही. आणि तुझी आठवण तर कायमच येत होती मला, म्हणूनच मी इथे आलेलो आहे ना. हे सगळं काही बोलणं ऐकून मीराचं रक्त गोठतं. तेवढ्यात त्या मुलीचं पुढचं वाक्य मीराला खूप खोलवर जखम करतं. अरे पण तू इथे आलास ते काही खरं आहे ना. त्या बिंडूक मीरालासुद्धा तू इथे घेऊन आलास, म्हणूनच तर आपल्याला भेटताच येत नव्हतं ना. 4 दिवस झाले तुला इथे सिंगापूरमध्ये येऊन आणि तू स्वतःहून मला भेटायला पण आलेला नाहीस. मी शेवटी आज तुला भेटायला आले. तू मुंबईला परत जाणार होतास ना, म्हणून खास तुला भेटायला आले. मीराच्या डोळ्यातून पाणी उघडायला लागलेलं होतं. बिनडोक मीरा, हे शब्द ऐकून मीराला राग आलेला होता. आरव माझ्या मागे हे दुसरं जीवन जगतोय, माझ्याशी इतकं खोटं वागत होता. मीरा मनाशी विचार करत होती. क्षणभर तिला श्वास घ्यायलाही त्रास होतो. ती एक पाऊल मागे सरकते, डोळे भरून आलेले, मन भरून फुटलेलं. हा तोच आरव आहे का ज्याने मला रात्री मिठीत घेतलं होतं? तोच ज्याने प्रपोज केलं होतं? काही सगळं फक्त एक खेळ होता? फक्त त्याच्यासाठी खेळ होता का? मीरा अजूनही दरवाजाच्या फटीतून पाहत होती. हृदयाची धडधड आता इतकी वाढली होती की तिच्या कानात फक्त धडधड आणि आरवच्या बोलण्याचा आवाज फक्त गुंजत होता. तिच्याकडे आरव तिच्याकडे बघून म्हणत होता, अगं तुला तर माहिती आहे ना, हे सगळं माझं प्लॅन आहे. तिला म्हणजेच मीराला माझ्या जाळ्यात अडकवायचं आहे. तिला वाटायला हवं की मी तिच्यावरती प्रेम करतो, पण खरं प्रेम ते फक्त तुझ्यावरच आहे, हे कधीच विसरू नकोस. ती मुलगी हसत म्हणाली, आरव पण जर त्या बिंडूक मीराने आपल्याला असं एकत्र पाहिलं तर? त्या मुलीचं बोलणं ऐकून आरव नाकासमोर हात फिरवत उत्तर देतो, अगं ती अजून झोपलेली आहे आणि मला खात्री आहे तिला काहीच कळणार नाही. आपण आता आपला क्वालिटी टाईम स्पेंड करूया, ओके? ठीक आहे. हे ऐकताच मीराच्या डोळ्यातून अश्रू ओघळायला लागले. पण त्याआधी तिच्यासमोर जे घडत होतं त्याने तिचं हृदय अक्षरशः चिरडलं जात होतं. आरवने त्या मुलीच्या गालावरून प्रेमाने हात फिरवला. ती मुलगी हळूहळू आरवच्या शर्टच्या बटनांकडे हात नेते. प्रत्येक बटन उघडत होती, अगदी शेवटचं बटन. आरव तिच्या गालावर दोन्ही हात ठेवतो, तिचा चेहरा ओंजळीत घेतो आणि हळूहळू तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो.
त्या क्षणी मीराचं आतलं काहीतरी पूर्णपणे मोडलं. तिचा विश्वास, तिचं प्रेम, तिची आशा, सगळंच काही क्षणात जणू हवेत विरून गेलं होतं. ती आता संतप्त झाली होती. तिला काहीही सहन होत नव्हतं. अश्रू, अपमान, वेदना आणि राग सगळं एकत्र उफाळून आलं होतं. आरव, मीरा जोरात ओरडते. तिचा आवाज खोल रात्र भेदून घुमतो आणि क्षणातच ती खाडकन जागी होते. ती गोंधळलेली, घाबरलेली आणि पूर्णपणे श्वास बधीर झालेली. डोळे मोठे, कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. अंग सगळं चिंब झालेलं. ती घाबरून बेडवर सरळ बसते. हात थरथरत होते. छातीतून श्वास धडधडत बाहेर पडत होता. हे काय झालं माझ्यासोबत? हे खरंच घडलं होतं का, की फक्त एक स्वप्न? तेवढ्यात बाजूला झोपलेला आरवही दचकून जागा होतो. त्याचे डोळे अर्धवट उघडलेले, पण मीराचा आवाज ऐकून तो पूर्णपणे भानावरती येतो. मीरा, तो घाईघाईने तिच्या जवळ येतो. तिच्या खांद्यावर हात ठेवतो. मीरा, काय झालं? अशी का घाबरलेली आहेस तू? काही वाईट स्वप्न पडलं का? मीरा काहीच बोलत नव्हती. तिचे डोळे अजूनही भयाने भरलेले. स्वप्नातलं दृश्य, आरवचं दुसऱ्या मुलीसोबतचं नातं, तिचा अपमान, तिचं तुटलेलं प्रेम, सगळं अद्याप मनात घोळत होतं. आरव लगेच बाजूच्या टेबलवरून पाण्याचा ग्लास उचलतो. हे घे, पाणी पी पटकन, श्वास घे नीट. आरवचा थरथरता आवाज कानावर पडताच अखेर मीरा थोडीशी भानावरती येते. ती एकदा आरवकडे बघते, एकदा खोलीभोवती, एकदा स्वतःकडे. अंधारात लपलेली रात्र अजूनही जागी होती. खोलीत AC चालू होता, पण तरीही तिच्या कपाळावर घामाचे थेंब होते. त्या क्षणी तिला अचानक रात्रीचा प्रसंग आठवतो. आरवचे हळूवार स्पर्श, त्याचं चुकार कुजबुजत आय लव्ह यू, आणि मग त्याने तिचे कपडे अलगद काढणं, तिचं लाजणं आणि मग तिचं हळूहळू झोपून जाणं. ती अजूनही तशीच होती, शरीरावर फक्त पांघरून. त्या स्वप्नातले प्रसंग आणि प्रत्यक्षात झालेली रात्रीची जवळीक तिच्या मनात गोंधळ निर्माण करत होते. आरव तिचं अशा अवस्थेत इकडे तिकडे पाहणं, तिच्या डोळ्यातला गोंधळ आणि हळूवार वाहणारे अश्रू पाहून गडबडतो. तो तिला थोडंसं हलवतो. मीरा, मी इथेच आहे तुझ्यासमोर. काय झालं सांग ना. कसलं वाईट स्वप्न पाहिलंस का तू? मीरा काहीच बोलत नव्हती, फक्त आरवकडे पाहत होती. तेवढ्या तिच्या डोळ्यातून 2 थेंब ओघळतात. आरव घाबरतो. तिचा हात घट्ट पकडतो. त्याच्या बोटाने तिचे थरथरते हात थोपवतो. मीरा, प्लीज काहीतरी बोल. असं शांत राहू नकोस. माझं काहीच तुटतंय तुला असं बघून. आरवच्या या बोलण्याने, त्या टोनमध्ये लपलेल्या काळजीमुळे मीरा अखेर हलकेच डोळे मिटते आणि एक ती खोल दीर्घ श्वास घेते. हळूहळू तिच्या ओठांवरून एक कुजबूज बाहेर पडते. आरव, आरव, मीरा थरथरत बोलते. दाब घेत, श्वास अजूनही अस्थिर, आवाजातला थरथर होता. आरव, आरव. आरव तिला अधिक घट्ट जवळ घेतो. तिच्या पाठीवरून अलगद हात फिरत म्हणतो, हो मीरा, मी इथेच आहे. आधी शांत हो. बघ, काही नाही झालं. हे पाणी पी बरं. तो टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलतो आणि तिच्या ओठांजवळ नेतो. मीरा गडबडीत गटागट पाणी पिते. थोडं पाणी तिच्या हातावर, अंथरुणावर सांडतं. आरव ते अलगद रुमालाने पुसतो. तिच्या घामाने ओला झालेला चेहराही अलगद स्वच्छ करतो. ग्लास परत टेबलावर ठेवतो. नंतर तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातांनी स्वतःकडे वळवतो आणि दोन्ही हात घट्ट पकडतो. आता सांग मीरा, कोणतं वाईट स्वप्न बघितलंस? इतकं घाबरलेली आहेस तू का? तेच इकडे मीरा अजूनही रडत होती. ओठ थरथरत होते, पण ती आरवकडे नजर लावून बोलते. आरव, तुम्ही माझ्यावर खरंच प्रेम करताय ना? तुमचा काही प्लॅन नाही ना? मी फक्त एखादी स्टोरी नाही ना तुमच्यासाठी? माझ्या मनाशी खेळ तर नाही ना तुम्ही करत? खरं खरं सांगा आरव. मीराचं बोलणं ऐकून आरव काही क्षण स्तब्ध होतो. त्याला तिचा तुटलेला आवाज काळजाला भिडतो. तो तिला थोडंसं जवळ घेतो आणि तो तिच्या डोळ्यामध्ये बघतो. मीरा, हे तू काय बोलतेस गं? हे सगळं कशामुळे वाटते तुला? तू वाईट काही स्वप्न बघितलेस ना, म्हणून असं बोलतेस ना? माझं प्रेम, त्यावर प्रश्न विचारतेस? मीरा अश्रूंमध्ये अडखळत थरथरत बोलू लागते. मी स्वप्न बघितलं की तुम्ही दुसऱ्या एका मुलीसोबत, ती तुमच्याशी खूप जवळ होती. तुम्ही तिच्या गालावरून हात फिरवत होता, तिच्या ओठांवरती ओठ ठेवणार. तेवढ्यात मी जागी झाले. तुम्ही म्हणत होता की मी फक्त एक प्लॅन आहे तुमच्यासाठी. ती बोलता बोलता पुन्हा रडू लागते. आरव तिला हळूच मिठीत घेतो. त्याच्या हाताने तिचे डोके अलगद स्वतःच्या छातीवरती टेकवतो, हृदयाजवळ धरतो. मीरा, बस झालं. आता एक शब्दही पुढे नाही बोलायचा. मी आहे ना तुझ्यासोबत. हे सगळं फक्त एक स्वप्न होतं, खरं नाही. मी तुझ्यावर प्राणापेक्षा जास्त प्रेम करतो.
तू माझ्यासाठी प्लॅन नाहीस, तू माझं अस्तित्व आहेस. मीरा त्याच्या छातीवर डोकं ठेवून रडत राहते, पण तिचे अश्रू आता हळूहळू थांबू लागतात. आरवच्या हाताने तिचा थरथरता शरीर थोपटत असतो. मीरा त्याला इतक्या घट्ट मिठीत बिलगलेली होती की जणू ती त्या मिठीतून सुरक्षितता शोधत होती. ती त्याला घट्ट पकडून म्हणत होती, आरव आरव, जर खरंच तुम्ही असं काही केलं ना तर मी नाही जगू शकणार. मी स्वतःला काहीतरी करून घेईन. माझं तुमच्यावर खरंच जीवापाड प्रेम आहे आणि आता आपण फक्त मनाने नाही, शरीरानेही एकमेकांच्या जवळ गुंतलो आहे. मग प्लीज मला एकटीला सोडून काही करू नका. जर खरंच काही तसं असेल तर आत्ताच मला सांगा. ती बोलता बोलता रडत होती, थरथरत होती. तिची बोटं आरवच्या शर्टमध्ये घट्ट मिटलेली होती. आरव अजूनही मीराला अलगद मिठीत घेत होता. हळूहळू त्याने तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवला. मग तिच्या पाठीवरून, अगदी जणू तिच्या मनावरून दुःखाचा थर अलगद पुसायचा प्रयत्न करत होता. थोड्या वेळाने तो तिला स्वतःपासून अलगद बाजूला करतो. तिचा चेहरा ओंजळीत घेतो. मीरा अजूनही हलकंसं रडत होती, थरथरत होती. आरव तिच्या गालांवरून दोन्ही अंगठ्यानं अश्रू अलगद पुसतो आणि तिच्या डोळ्यात नजर राहून शांतपणे म्हणतो, मीरा ऐक ना, तू आता जे काही बघितलंस ते फक्त एक स्वप्न होतं, रिॲलिटी नव्हती, खरं नव्हतं. आणि एक विचार कर, आपण इतके दिवस एकत्र आहोत, प्रेमामध्ये गुंतलेले आहोत. कधी मी तुझी नजर चुकवली का? कधी तुला जाणवलं आहे का की मी तुला फसवतोय? मीरा हलकंसं नकारार्थी मान हलवते. मग झालं ना मीरा, हे बघ, तुझ्या मनात जी भीती आहे तीच कदाचित त्या स्वप्नामध्ये उतरली. कारण तू खूप प्रेम करतेस माझ्यावर. जेवढं प्रेम असतं तेवढीच भीतीही असते हरवण्याची. पण मी तुझं काहीही हरवू देणार नाही मीरा. तू माझी आहेस आणि कायम माझीच राहणार आहेस. आरव तिच्या हाताला अलगद घट्ट पकडून म्हणतो, हे बघ, हे नाव बघ माझ्या हातावर. मीरा हे फक्त शाईने कोरलेलं नाव नाही, हे माझ्या हृदयावर कोरलेलं नाव आहे आणि हे कोणीही मिटवू शकत नाही. मी तुला फसवेन का? माझ्याकडे सगळं आहे मीरा, पण एक गोष्ट नव्हती, खरं प्रेम. आणि ती गोष्ट मला तुझ्याकडून मिळाली, म्हणून मी तुला माझ्या आयुष्यात स्थान दिलं. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि अजून ठामपणे म्हणतो, तुझ्यासमोर दुसरी कुठलीही मुलगी आली ना, ती काहीही म्हणाली तरी तिच्याकडे वळूनही मी पाहणार नाही. कारण मी जो हात धरला आहे ना, तो सोडण्यासाठी नाही, आयुष्यभरासाठी धरून ठेवण्यासाठी धरला आहे. त्यामुळे माझं एक वचन आहे तुला, तू जरी कधी जाऊ नको असं म्हटलंस तरी मी तुझ्या मागे उभा असेन, शांतपणे, प्रेमाने. कारण मी फक्त बोलत नाही, मी करून दाखवतो. आरवचं बोलणं त्या अंधाऱ्या रूममध्ये हळूहळू आशेचा प्रकाश पसरवत होतं. त्याच्या आवाजात एक शांत आत्मविश्वास होता. एक अस्सल प्रेम, ते कुठल्याही शंकेवर मात करू शकतं. मीरा, कदाचित तुला असं वाटत असेल की मी खरंच प्रेम करतो का, किंवा तुला फसवतोय का? तर एकच सांगतो, हवे असेल तर तू माझी परीक्षा घे. जे हवं असेल ते विचार, जे कसोटी हवी असेल ती लाव. मी प्रत्येक परीक्षेला तयार आहे, कारण मला माहिती आहे माझं प्रेम खोटं नाही. त्याचा स्वर नर्म पण ठाम होता. मी तुझ्या रूपावर नाही तुझ्या घरच्या परिस्थितीवर, फक्त आणि फक्त तुझ्या स्वभावावरती प्रेम केलं आहे. माझी मीरा, जिच्या डोळ्यात सच्चाई आहे, हृदयात ममता आहे आणि ओठांवर फक्त खरं बोलणं आहे. आरव तिचा हात घट्ट धरतो आणि त्याच्या नजरेत नजर घालतो. मीरा, स्वप्न कधी कधी आपल्याला घाबरवतात, पण सत्य काय आहे ते तुझ्या समोर आहे. म्हणून सांगतोय, मी कुठे गेलो नाही, मी कुणा दुसऱ्यासोबत नाही, मी फक्त आणि फक्त तुझा आहे. आरवचे बोलणे ऐकून मीराचे डोळे पाणावलेले, पण आता त्यात भीती नाही, विश्वास होता आणि प्रेम होतं. ती थोडं पुढे सरकते, आरवच्या खांद्यावर डोकं टेकवते. आरव, मी कधीही तुम्हाला चुकीचं समजलं नाही. फक्त त्या स्वप्नाने मला ढवळून टाकलं. ते इतकं खोटं वाटायला हवं होतं, पण ते खरं वाटायला लागलं आणि मी घाबरले. आरव तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणतो, घाबरू नकोस मीरा. या आरव राज्याध्यक्षाच्या आयुष्यात फक्त एकच नाव आहे आणि ते म्हणजे मीरा. ते नाव माझ्या हृदयात कोरलेलं आहे. कोणतीच मुलगी, कोणतीही गोष्ट हे नाव मिटवू शकत नाही. मीरा अजूनही आरवच्या मिठीत शिरलेली होती, घट्ट, अगदी घट्ट. जणू ती म्हणत होती, तुम्ही इथेच राहा, मी अजून बोलू शकत नाही, पण माझी मिठी सगळं काही सांगते. आरव तिला अलगद जवळ घेत तिच्या केसांवरून हात फिरत कुजबुजला, मीरा, आता असले विचार मनात अजिबात आणू नकोस. स्वप्न फसवतात, पण मी नाही. आणि जर तुला वाटतंय ना की कधीतरी मी तुझ्यापासून दूर जाईन, तर मग चल, उद्याच मुंबईला गेल्यावर आपण कोर्ट मॅरेज करूया. मग तुझ्या मनात कधीच असली शंका अजिबात राहणार नाही.
आरवचं बोलणं ऐकून मीरा क्षणभर चकित झाली. तिने लगेच मान नकारार्थी हलवली. नाही नाही आरव, सॉरी. मला खरंच विश्वास आहे तुमच्यावर. ते फक्त स्वप्न होतं म्हणून मी घाबरले होते, पण तसं काही करायची अजिबात काहीही गरज नाही. मीराचे बोलणे ऐकून आरव हलकंसं हसतो. तो तिचे अश्रू पुसतो आणि टोकाची गंमत करत म्हणतो, बरं ठीक आहे, पण एक सांगू का, जर मी चुकूनसुद्धा एखाद्या मुलीसोबत दिसलो ना, तर तू मला अजिबात सोडणार नाहीस. तू माझा जीवच घेशील. आणि मी तसं काही करणारही नाही, कारण मी माझ्या होणाऱ्या बायकोला खूपच घाबरतो बरं का. त्याचं हे बोलणं ऐकून मीराच्या चेहऱ्यावर एक छोटीशी हसू उमटलं. काही वेळ असेच दोघे एकमेकांना अलगद पण घट्ट मिठी मारून बेडवरती बसलेले होते. आरवचा स्पर्श मीराच्या पाठीवरून हळूवार फिरत होता. जणू तो तिच्या मनात दाटून आलेली प्रत्येक चिंता, भीती अलगदपणे पुसून टाकत होता. दोघांच्याही अंगावर काही कपडे नव्हते, पण त्या मिठीमध्ये केवळ शारीरिक जवळीक अजिबात नव्हती. त्या मिठीत विश्वास होता, एक प्रकारची संरक्षणाची भावना होती, आणि होती एक साथ, मी आहे, मी कायम तुझ्यासोबत आहे. थोड्या वेळाने आरव हळू आवाजात म्हणतो, मीरा, झालीस का शांत? मीरा डोळे झाकूनच अलगदपणे उत्तर देते, आरव हसतच मिश्किलपणे कुजबजतो. जर झोपायचं नसेल तर मग सांग, मी तयार आहे तुला थोडा त्रास द्यायला. त्याचं बोलणं ऐकून मीरा हलकंसं लाजते. ती त्याच्या छातीवर चेहरा लपवते आणि कुजबुजते, नाही, मला झोपायचं आहे, फक्त तुमच्या मिठीत. आरव हसतो. तो तिला अधिक घट्ट मिठीत घेतो आणि अलगदपणे तिचं डोकं उशावर टेकवतो. आपलं स्वतःचंही डोकं बेडवर टेकवून तो तिला इतक्या जवळ घेतो. हळूहळू शांतता पसरते. शेवटचा एसीचा मंद आवाज आणि दोघांचे सुस्कारे. मीरा त्याच्या मिठीत निवांत झोपते. आरव तिच्या केसांवरून, पाठीवरून अलगद हात फिरवत राहतो. त्याच्या स्पर्शात एक आश्वासन असतं, कधीच सोडणार नाही, अजिबात नाही. आणि त्या स्पर्शातच मीराला एक गडद सुरक्षित झोप येते. तिला आता कसलीही शंका उरलेली नसते. तो फक्त तिचाच आहे आणि तिचाच राहणार आहे. आरवचा हात अजूनही तिच्या पाठीवर हळूवार फिरत असतो. तोही आता डोळे मिटतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी कोवळं ऊन खिडकीतून रूममध्ये शिरत होतं. मीरा हलक्या आळसाने जागी होते. डोळे उघडताच पहिलं लक्ष बेडवर जातं. आरव नव्हता. क्षणातच तिच्या मनात काल रात्रीचं स्वप्न आणि सगळे घडलेले प्रसंग झरकन आठवतात. का हे सगळं खरंच झालं, का फक्त एक सुंदर स्वप्न होतं? क्षणभर ती गोंधळते, थोडं घाबरतेही. तेवढ्यात वॉशरूमचा दरवाजा अलगद उघडतो. पांढऱ्या टॉवेलमध्ये गुंडाळलेला आरव बाहेर येतो. केस अजून ओले आहेत. त्याला मीराच्या चेहऱ्यावरचं गोंधळलेपण सहजच समजतं. तो हसतो आणि म्हणतो, मीरा, काय सांगितलं होतं मी काल रात्री? त्या स्वप्नांचा विचार करायचा नाही. मी आहे इथेच, कुठेही जाणार नाही. त्याचं बोलणं आणि हसरा चेहरा पाहून मीराला आतून एक हलकंसं आश्वासन मिळतं. हो, हे खरंच आहे. आपलं प्रेम, हे नातं, हे सगळं खरं आहे. आरव हळूहळू तिच्या जवळ येतो. त्याचे ओले केस अजूनही त्याच्या कपाळावरती पडलेले असतात. तो हलकंसं तिच्या ओठांवर ओठ ठेवतो आणि कुजबुजतो. गुड मॉर्निंग मिसेस मीरा, आरव राज्याध्यक्ष. मीरा गोंधळते, थोडीशी लाजते सुद्धा. आता काय मिसेस, उठवलं नाही मला लवकर? मी अंघोळ केली असती ना. आरव मिश्किलपणे तिच्या अगदी जवळ येतो. का गं, माझ्यासोबत शॉवर घ्यायचा होता का? पाणी वाचवायचं होतं का सिंगापूरचं? एन्व्हायरमेंटल रिस्पॉन्सिबिलिटी. आरव, गप्प बसा आता. मीरा त्याला हलकंसं ढकलते. लाजून पांघरून अंगावरती ओढते. तिचं लक्ष जातं, ती फक्त पॅन्टवरती आहे. बाकी कपडे बाजूला ठेवलेले होते. सकाळचा उजेड आता पूर्ण रूममध्ये पसरलेला होता. आता लाज काही थांबवता येत नाही. ती खाली पाहते. चेहरा गुलाबी होतो. आरव तिच्या या हसऱ्या, लाजवलेल्या अस्वस्थतेकडे बघतो. आरव बेडवर बसून मीराकडे बघत होता. तिच्या केसांच्या रेशीम लहरी त्याच्या अंगावर अलगद पडत होत्या. तो प्रेमाने कुजबुजतो, हाय हाय, या स्वच्छ प्रकाशामध्ये तुझं सौंदर्य किती उठून दिसतंय ना. खरंच असं वाटतंय की मुंबईला परत जाऊच नाही. अजून थोडा वेळ याच रूममध्ये तुझ्यासोबत घालवावा. मीरा पटकन भानावरती येते. ती झटकन पांघरून अंगावरती ओढते. थोडीशी लाजत, थोडीशी गोंधळत खाली नजर करते. आरव, गप्प बसा ना. तुम्ही जरा तिकडे बघा, मला वॉशरूममध्ये जायचं आहे. आरव मिश्किलपणे हसत म्हणतो, अगं मी का बघू तिकडे? मी तुझं सगळं आधीच बघितलं आहे. आता एवढं काय लाजतेस?
मीरा अजून खोल पांघरुणात शिरते. हो बघितलं आहे सगळं, पण तरीसुद्धा उजेडात लाज वाटते हो. रात्रीचा अंधार वेगळा असतो आणि सकाळ फारच स्पष्ट. आरव हसत तिच्या जवळ येतो, तिच्या केसांमधून हात फिरवतो. अच्छा, म्हणजे तुला म्हणायचं आहे की आता दिवसासुद्धा अशा गोष्टी करायला हव्यात का आपण, जेणेकरून माझ्या नजरेची सवय तुला होईल. बरोबर पकडला ना मी? मीरा त्याला हलकंसं धक्का मारते, लाजत म्हणते. अहो काय छळताय तुम्ही मला, प्लीज जरा बाजूला व्हा. हाय हाय मीरा, तुझ्या त्या अहोमध्ये खरंच एका नवऱ्याची फिलिंग येते गं. कसं सांगू तुला, ते ऐकताच माझ्या हृदयात काहीतरी वेगळंच होतं. आरवचं बोलणं ऐकून मीरा ओठ चावते. ती थोडीशी मागे सरते, चेहरा दुसरीकडे वळवत चिडचिड करत म्हणते. अहो बघा ना तिकडे, मला वॉशरूममध्ये जायचं आहे. तुम्ही असं समोर बघत राहिलात ना तर उशीर होईल आणि मग चिडचिड तुम्ही करणार आहात ना, फ्लाईट चुकली म्हणून. आरव हलका असतो, पावलांचा आवाज करता तो तिच्या अगदी जवळ येतो. त्याचा चेहरा आता तिच्या इतका जवळ होता की गरम श्वास मीराच्या गालावर जाणवत होते. नाक हलकं तिच्या गालाला टेकतं आणि अलगद फिरवतो. आरव हलक्या हसून तिच्या अगदी जवळ येतो. त्याचे डोळे तिला डोळ्यात डोळे घालून बघतात. चालेल मला तुझं सौंदर्य बघणार, फ्लाईट चुकली तर. मीरा, तुझ्यापुढे माझ्यासाठी ना काहीच महत्त्वाचं नाही. मग ते करोडांचा प्रोजेक्टचं असो, बिझनेस असो की वेळ. तुला असंच बघत बसावं वाटतं रात्रंदिवस, सगळं विसरून फक्त तू आणि तुझं हे लाजणं. आरव बोलता बोलता तिच्या ओठांकडे बघतो, पण स्पर्श करत नाही. जणू तिच्या परवानगीची वाट बघतोय. तिच्या नजरेत हरवलेला असतो. मीरा आता पूर्णपणे लाजलेली असते. तिचा श्वास थोडा खोल जातो. ती थोडीशी खोडच चिडल्यासारखी करते. हाताने त्याच्या गालावर हलकीशी टपली मारते, पण तो सुद्धा प्रेमाने. जावा तुम्ही तिकडे. आरव हसतच टॉवेल मीराच्या हातात देतो. हे घे, आता सोडतोय तुला, पण लक्षात ठेव मुंबईला गेल्यावर मात्र मी नाही सोडणार. त्याचं ते डोळ्यातलं खट्याळ हसू आणि गालावरची उमटलेली मिश्किल लकीर. मीराच्या गालावर मात्र गुलाबी रंग उमटतो. ती नजरेला वळण देत टॉवेलने अंग झाकते आणि पटकन बाथरूममध्ये निघून जाते. काही वेळात मीरा फ्रेश होऊन बाहेर येते. आरवने आधीच बॅग आवरलेली असते. तिच्या कपड्यांची बॅगसुद्धा नीट ठेवलेली असते. ती ते पाहून थोडीशी गडबडते. हे काय करताय तुम्ही? माझी बॅग मी करेन ना, तुम्ही कशाला करताय? मीरा लाजून म्हणते. आरव शांतपणे मीराकडे बघतो. कशाला म्हणजे काय? तू अंघोळ करत असताना मी म्हटलं एवढं काम करू दे ना. तुझे कपडे सगळे नीट ठेवलेत, अगदी सगळे. तो सगळे या शब्दावर थोडे जास्तच भार देतो. मीरा थोडीशी गोंधळते, कारण कपड्यांमध्ये तिचे इनरवेअरसुद्धा होते. काय तुम्ही म्हणजे सगळे कपडे? मीरा लाजून तोंड झाकते. आरव हसतो. तर जवळ येतो, मीराच्या कानाजवळ वागतो आणि हळूवार स्वरात बोलतो. जे कपडे मी तुझ्या अंगांवरून काढू शकतो ते बॅगमध्ये ठेवायला काय हरकत आहे बाळा? मीरा लाजून त्याला थोडंसं ढकलते. अहो गप्प बसा ना तुम्ही, चला उशीर होईल आता. आरव हसतच बोलतो. हो हो, विषय बदलत, पण लक्षात ठेव मुंबईला गेल्यावर मी तुला नाही सोडणार. तो तिला हळूच हात पकडतो आणि सोफ्यावर बसवतो. चल आधी ब्रेकफास्ट, उपाशीपोटी जायचं नाही. मिसेस मीरा आरव राज्याध्यक्ष. तेवढा सर्व्हिस बेल वाजते. आरवने आधीच ब्रेकफास्ट ऑर्डर केलेला असतो. दोघेही शांतपणे एकमेकांकडे पाहत ब्रेकफास्ट करतात. त्यानंतर बॅग्स घेऊन दोघं त्या हॉटेलच्या रूममधून बाहेर पडतात. मनामध्ये एक नवीन साखर झालेली आठवण घेऊन मुंबईच्या नव्या वास्तवाकडे, नव्या प्रवासासाठी. आरव रिसेप्शनजवळ जाऊन चेकआउटची सगळी काही प्रोसिजर पूर्ण करतो. मीरा तेवढ्या वेळा शांतपणे त्याच्याकडे पाहत उभी होती. तिच्या मनात सिंगापूरमध्ये गेलेले दिवस हलकेच तरळत होते. त्या हॉटेलच्या दरवाजातून बाहेर पडताना तिने मागे वळून एक शेवटचा कटाक्ष टाकला. त्या रूममध्ये फक्त आठवणी शिल्लक होत्या, पण त्या आयुष्य भरपूर तितक्या खोल होत्या. बाहेर गाडी त्यांची वाट बघत होती. ड्रायव्हर त्यांच्या बॅग सुसज्जपणे ठेवतो आणि दोघेही गाडीत बसतात. गाडी सिंगापूर एअरपोर्टवर वळते. गाडीत बसल्यावर आरवचा हात हळूच मीराच्या हातात शिरतो. तो थोडा घट्ट पकडतो. बघ ना, आपण परत जातोय, पण यावेळेस काहीतरी कायमचं बदललेलं आहे. मीरा त्याच्याकडे पाहते आणि हलकंसं हसते. हो, खूप काही. एअरपोर्टवर पोहोचल्यावर त्यांच्या बॅग्स चेक इन केल्या जातात. फ्लाईटसाठी बोर्डिंग सुरू होतं. मीराला आतमध्ये थोडंसं टेन्शन वाटतं, कारण तिचं हे दुसरे विमानाचा अनुभव होता. मात्र आरव तिचा हात घट्ट धरून असतो. डोंट वरी बाळा, मी आहे ना. त्या एका वाक्याने ती निवांत होऊन बसते. जणू तिचा सारा भार त्या हातात उतरलेला असतो. फ्लाईट टेक ऑफ होते. आकाशात गडगडणाऱ्या इंजिनच्या आवाजातही एक वेगळी शांतता असते. काही तासात ते दोघं मुंबईच्या एअरपोर्टवर पोहोचतात. तिथे आधीपासूनच आरवचे बॉडीगार्ड्स आणि ड्रायव्हर सज्ज उभे होते. गाडीजवळ येताच आरवने मीराच्या खांद्यावरती हात ठेवला.
चला आता आपलं खरं आयुष्य सुरू होणार आहे, आपल्या शहरात, आपल्या घरात. एअरपोर्टवर उतरताच गेटबाहेर प्रीमियस SUV आणि 2 बॉडीगार्ड्स त्यांची वाट बघत असतात. ड्रायव्हर आदराने दरवाजा उघडतो आणि आरव पहिल्यांदा मीराला बसायला सांगतो. गाडी मुंबईच्या रस्त्यावरून धावू लागते. सिंगापूरच्या शांत क्षणानंतर पुन्हा इथे येणं. पण आता एक फरक होता. मीरा आता फक्त एक केअरटेकर नव्हती, ती आरवच्या हृदयाची मालकीण बनलेली होती. गाडीत मीराने हळूच आरवकडे बघून विचारलं, आरव, आता इथून पुढे आपल्या माणसांमध्ये तुम्ही अजूनही माझं असं हात पकडून साथ द्याल ना? आरव तिचा हात घट्ट पकडतो आणि तिच्याकडे बघून गालावर गोड हसू आणतो. मीरा, आता हा हात मी एकदाच धरला, तो सोडायचा प्रश्नच नाही. गायचाचा भाग कसा वाटला का? तिला सुरुवात जरा धक्कादायक केली होती नाही का? एका क्षणासाठी वाटलं असेल खरंच आरवने मीरासोबत असं केलं. काहींच्या डोळ्यात पाणी आलं असेल, काहींना रागही आला असेल, पण शेवट मात्र तुम्हाला समजलंच असेल, हे फक्त एक वाईट स्वप्न होतं. कधीकधी अशा स्वप्नातून आपली भीती बाहेर येते. तीच भीती मीराच्या मनात होती. पण आरवने ज्या पद्धतीने तिला समजावलं, त्याच्या प्रेमाने तिला आधार दिला, ते पाहून तुमचं मनही हलकं झालं असेल ना? आता मात्र खरं प्रेमाचं खरं रूप दिसायला लागलेलं आहे. आरव आणि मीरा परत मुंबईला निघालेली आहेत आणि आता सुरू होणार आहे त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाचा एक नवीन अध्याय. मीराचं पुढचं पाऊल खूप मोठं आहे. ती प्रयत्न करणार आहे आरवच्या सावत्र आईवडिलांना एकत्र आणायचा, एक विस्कटलेलं नातं पुन्हा एकदा जोडायचा. तिचा हा प्रयत्न यशस्वी होईल का? आरवचं आणि मीराचं नातं यामध्ये अजून घट्ट होईल का? की काही नवीन अडचणी त्यांच्या वाट्याला येणार? हे सगळं जाणून घ्या पुढील भागात. आणि हो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. तुमचे विचार, भावना आणि काही खास संवाद तुम्हाला भावले का हेही शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोचवा. कारण आता पुढच्या भागांमध्ये येणार आहेत नव्या वळणांची वादळं, प्रेमांच्या नवीन कसोट्या आणि अशा काही गोष्टी ज्या तुमच्या मनात घर करून जातील. प्रेमरंग, इथे प्रेमाचं गोड गाणं प्रत्येक भागामध्ये वाजतं. पुन्हा भेटूया पुढील भागात. तर प्रेमात राहा आपल्या प्रेमरंगच्या. गाईज, आज ना मी मुद्दामच पार्ट थोडासा वेगळ्या पद्धतीने सुरुवात केली, कारण तुम्ही प्रत्येक वेळी रोमॅन्टिक पार्ट लिहा म्हणून सांगत असताना मग म्हटलं आज थोडा तुम्हाला धक्का द्यावा, म्हणून मी तशी पोस्टसुद्धा टाकली होती. आजच्या पार्टसाठी नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स.